म्यूटवर आहेस. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवेता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायावर आहोत आणि आजचा गोषवारा श्यामा वाचते. ओके, माझा आवाज ऐकू येतो ना व्यवस्थित? छान ऐकू. आज आपण श्लोक 7 आणि ओव्या 183 पासून 276 पर्यंत त्याचा आढावा घेणार आहोत. पहिल्यांदी निलिमा ताईंना 2 संतोषनी प्रश्न विचारले होते, त्याचं निरूपण त्यांनी केलं, पण मी वाचून दाखवत नाही, मी माझ्या गोषवारामध्ये ऍड केलं आहे. आणि सुरुवातीला 183 ते 214 श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनास ब्रह्मज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगत आहेत. आणि त्याच्यात ते लक्षणे म्हणजे अमानित्व, दंभरहित, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, अंतर आणि बाह्य सरळपणा, सद्गुरु सेवा, शुद्धी, स्थैर्य, अंतःकरण आणि निग्रह. ज्ञानी व श्रेष्ठ व्यक्तींना त्यांच्या गुणाची, त्यांच्यातील पात्रतेची प्रशंसा करायला आवडत नाही. बृहस्पतीच्या तोडीचे सर्वज्ञान प्राप्त असते, पण मिळणाऱ्या कीर्तीची किंवा महतीच्या भीतीने ते वेडात लपवतात. त्यांची अवस्था ही माऊलींनी 186व्या श्लोकात वर्णन केली आहे की अशी माणसं पारध्याने चोहोकडून वेढल्यानंतर भयभीत हरणाप्रमाणे कसे होतात, किंवा पोहताना भोवऱ्यात सापडलेल्या माणसाची अवस्था कशी होते. अशी व्यक्ती एकांत पसंत करतात. त्यामुळे वायूचे आणि त्यांचे पट्टे आकाशाशी बोलणे त्यांना आवडते. म्हणजे काय म्हणतात ना, आपल्या याच्यात आयसोलेशन त्यांना आवडतं. मानित्वाच्या वृत्तीमुळे आपल्या मनामध्ये अपेक्षा वाढत जातात, महत्वाकांक्षा वाढतात. दुसऱ्यापेक्षा मी मोठा होऊन हा ध्यास त्यामुळे मन जास्ती बहिर्मुख होऊन विषयासक्त होते. असे कामुक मन मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. परंतु ज्ञानी पुरुष हे मात्र अमानित्व असल्यामुळे असतात. आणि त्याचे दुसरं लक्षण म्हणजे अदर्भित्व. म्हणजे ज्याप्रमाणे लोभाचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव जरी गेला तरी तो लपवलेल्या धनाची जागा सांगत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी लोकांच्या प्राणावर जरी संकट आले तरी ते आपण केलेले पुण्यकर्म
हे देहचेष्टेने किंवा वाचनेने उघडे करत नाहीत. आणि श्लोक हा 102 आणि 101 आणि 102 श्लोकामध्ये हे सांगितलं आहे. माऊलींनी दिलेल्या अनेक उदाहरणापैकी श्लोक 200 आपला ओवी 203 सॉरी. एक उदाहरण म्हणजे शेतकरी पेरलेले बी माती टाकून झाकून टाकतो. त्याप्रमाणे हे ब्रह्मपुरुष ज्ञानी व्यक्ती त्यांच्या हातून झालेले दान किंवा पुण्य दुसऱ्या उपकाराचा उच्चारही कुठे करीत नाहीत. त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व नसतो. आपण केलेल्या अभ्यासाचा डौल मिरवत नाहीत किंवा स्वतःची भरभराट व्हावी म्हणून पुण्य विकत नाहीत. स्वधर्मामध्ये थोर असतो. योग्य प्रसंगी उदार असतो. आत्मचर्चा करण्यात तो हुशार असतो. इतर गोष्टीत तो वेडा असतो. माऊलींनी 212व्या ओवीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे केळीचे सर्व अंग हलके आणि मोकळे असते, पण त्या केळीस फळे आल्यावर त्याचे अंग सर्व रसांनी दाट भरलेले असते. किंवा मेघाचे अंग दिसण्यास अगदी हलके दिसत असले तरी मेघाचा वर्षाव सुरू होतो, तो सर्वत्र दाट वर्षाव होतो. आणि याचं उदाहरण म्हणजे निलिमाताईंनी गजानन महाराजांचं उदाहरण सांगितलेलं आहे की त्यांच्यात वरील सर्व ब्रह्मगुणी ज्ञानी व्यक्तीचे गुण होते. ओव्या 216 आणि ते 337 पर्यंत माऊलींनी अहिंसेबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. आता आपण ओवी 216 ते 276चा आढावा घेऊया. आता भगवान अर्जुनास अहिंसेची लक्षणे सांगत आहे. हिंसा ही 3 प्रकारची असते. कायिक हिंसा म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. त्यावेळी त्या व्यक्तीबद्दल मनात हिंसवृत्ती निर्माण होते. आपल्या त्या व्यक्तीला शारीरिक इजा करतो. आपण त्या व्यक्तीला शारीरिक इजा करतो, मारतो. आणि हे जर स्वतः करण्यास असमर्थ असतो तेव्हा दुसऱ्याकडून हे कर्म करून घेतो. वाचिक हिंसा म्हणजे तोंडाने अपमानास्पद बोलणे, निंदा नालस्ती करणे, अवहेलना करणे. आणि मानसिक हिंसा म्हणजे मनात सतत एखाद्या व्यक्तीचे वाईट चिंतणे. माऊली सांगतात की एक प्रकारची अहिंसा ही हिंसाकारकच असते. आणि त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय की वृक्षाच्या फांद्या तोडून त्याच्या भोवती कुंपण करणे किंवा हात तोडून तो विकून त्या पैशाने भूक भागवणे. पाऊस न पडल्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाल्यावर त्यावर उपाय म्हणून पाऊस पडणारे यज्ञ करून त्यात प्राण्याची आहुती देणे. ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. जे सर्व स्वर्ग प्राप्तीसाठी केलेल्या यज्ञात पशुचा बळी देतात त्यावेळी त्यांना कदाचित स्वर्ग प्राप्ती होईल पण मोक्ष मिळणार नाही. शंकराचार्यांनी जेव्हा गीतेवर भाष्य केले किंवा ब्रह्मसूत्रात असे सांगितले की वेदातील कर्मकांडांचा या लोकांनी विपरीत अर्थ काढला आहे. उदाहरणार्थ म्हणजे गोयज्ञ. गोचा अर्थ गाय आहे, पण वेदातील दुसरा अर्थ ज्ञान आहे. वेदातील ज्ञान मिळवण्यासाठी हा यज्ञ करायचा असतो, पण त्याच्या प्राप्तीसाठी यज्ञात गायीचा बळी दिला जातो. दुसरे उदाहरण म्हणजे अश्वमेध यज्ञ. त्याच्या पूर्तीनंतर सैन्य जेव्हा जिंकून परत येते त्यावेळी त्या घोड्यास जिवंत जाळले जाते. तुम्ही स्वर्ग प्राप्तीसाठी किंवा ज्ञानासाठी यज्ञ करीत असाल तर त्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रत्यक्ष हिंसा करणे सोडली पाहिजे. या निलिमाताईंनी सांगितलं की या भागात ज्ञानेश्वर माऊलींनी शंकराचार्याची शैली उच्चारली आहे. शंकर भाष्य सांगताना प्रथम शंकराचार्य उलटी बाजू पहिल्यांदा मांडतात आणि आपल्याला ती खरी वाटते, परंतु नंतर ते खरी बाजू मांडून मुद्दा पटवून देतात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो की नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय, म्हणजे हा प्रश्न विचारलाय त्यांनी. तर नाही,
सर्व आयुर्वेदही याच धोरणावर आहे. कारण एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा लागतो. माऊली हे सांगतात की ही हिंसाकारक अहिंसा आहे. नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेले व त्या दुःखात लोळत पडणारे प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा निवारण करण्यासाठी औषधाची योजना कित्येक म्हणजे झाडाची मुळे, कंद, गाभा, साली, पाने, फुले यांना वापरून केली. म्हणजेच एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा लागतो. त्याला हिंसात्मक अहिंसा म्हणतात. 244 ते 247 ओव्यांमध्ये माऊलींनी स्वतःचं मत मांडले. ते म्हणतात की वैद्य जेव्हा झाडाची मुळी काढून रोगाने पिडलेल्या ना बरे करण्यासाठी उपयोग करतो, त्याचा उद्देश चांगला असतो. तो झाडांची नासाडी करीत नाही. म्हणून अहिंसेची व्याख्या करताना ज्या कृतीमुळे जास्तीत जास्त लोकांचे हित होणार असेल त्याला टीकात्मक अहिंसा म्हणतात. आणि याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील युद्ध. या युद्धात अनेक जण मारले गेले, परंतु हे युद्ध धर्मकारणासाठी होते. चांगल्या वृत्तीतही अहिंसा असते. याचे उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती पडली असता त्याला आधार देऊन उठवणे किंवा पीडितास जवळ करणे आणि त्याचे सांत्वन करणे. 244 ते 276 ओव्यात माऊलींनी अनेक उदाहरणे देऊन ब्रह्मपुरुष वा ज्ञानी पुरुषाच्या आचार, विचार व वृत्तीत नेहमीच अहिंसा धर्माचा वास असतो हे सांगितले आहे. उदाहरणार्थ मांजर आपल्या पिल्लास जेव्हा तोंडात धरून सुरक्षितपणे ठिकाणी नेते तेव्हा तिचे तीक्ष्ण दात पिल्लास कधीही हानी करत नाहीत. किंवा प्रेमळ आई आपल्या तान्ह्या मुलाची वाट पाहते, त्या दृष्टीत नाजूकपणा असतो. कृमी कीटकांना आपल्यामुळे हानी होऊ नये म्हणून हळुवारपणे चालतो. किंवा गवताच्या काळी जीव आहे म्हणून तो गवत तुडवत नाही. उपरोधिक बोलणे, कंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यात पाप उत्पन्न करणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे बोलणे, हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी या सर्व बोलण्यातील दोषाचा हे साधू पुरुष पूर्णपणे त्याग करतात. त्यांची वृत्ती अतिशय स्थिर असते. आणि इथपर्यंत आपण थांबलो. छान छान झालं. ओके, आता मी थोडस विषयांतर असं म्हणते की मी म्हटलं होतं की आपल्याकडे या अध्यायापर्यंत खूप नवीन शब्द आलेले होते आणि त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ पण झालेला होता की प्रकृती, पराप्रकृती म्हणजे काय, अपराप्रकृती म्हणजे काय, ब्रह्म, माया वगैरे 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 सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याचे. म्हणून मी काय केलं, एक डॉक्युमेंट करून तिथे पोस्ट केलं होतं, पण मला वाटतं त्याने आणखी गोंधळ झाला. तर आता मी दुसऱ्या मार्गाने जाते. जेव्हा मी सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये अध्यायाच्या वेळी कर्म थिअरी सांगितली होती आणि तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही माझं प्रेझेंटेशन, पण मी तेच आज थोडंसं बदलून पुन्हा सांगणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण बाकीचे सगळे विषय बघणार आहोत. तर मी शेअर करते माझा स्क्रीन. हा आठवतोय का कोणाला? हा आठवतोय कोणाला केलेला? ती हसतीये. आठवतोय ना? यस, आठवतोय. राईट राईट. तर याच्यामध्ये सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला असतं आपलं ते आत्मा म्हणजे ब्रह्म, कारण शरीर, आणि मग त्याच्यापासून सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर वगैरे होतात आणि मग आपण पूर्ण सायकल बघितलेली होती राईट. तेव्हा मी कारण शरीर म्हणजे फक्त ब्रह्माची इच्छा इथपर्यंत थांबले होते, कारण की त्याच्यामध्ये बरेच डिटेल्स होते आणि तेवढे डिटेल्स त्यावेळी सांगण्यापेक्षा मी नुसतं म्हटलं कारण शरीर म्हणजे ब्रह्माची इच्छा.
पण ब्रह्माची इच्छा म्हणजे कसं, तर ते आता आपण इतक्या पुढे आल्यानंतर मला वाटतं आय कॅन शेअर विथ यू. तर आता पुढचं मी जे सांगणार आहे ते पंचदशी नावाचं जे मी तुम्हाला PDF पाठवलेली होती, त्याच्यात जर का तुम्ही वाचलं तर हे सगळं पंचदशी मधलं आहे. आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. आणि नुसत्या व्याख्या वाचून तसं ते लक्षात राहत नाही इतक्या सगळ्या व्याख्या वाचून. तर आधी आपण जे काय त्याच्यात सांगितलंय त्याच्यामधून जाऊ आणि मग बघू, आणि नंतर मग मी बाकीच्या व्याख्या सांगेन. तर कारण शरीर आपण म्हणतोय त्याच्या बाबतीत पंचदशीमध्ये अशा प्रकारे लिहिले की कारण शरीराच्या आधी सुद्धा देर इज अ प्री क्रिएशन स्टेज, म्हणजे हे सगळं होण्याच्या आधी सुद्धा काहीतरी ब्रह्माच्या दृष्टीने सगळ्या घडामोडी होत असतात. तर त्या कशा होत असतात, आणि इथे असं लक्षात ठेवायचं की हा जो जीव म्हटलाय हा समष्टी लेवलवरचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यष्टी आणि समष्टी, राईट. व्यष्टी म्हणजे वैयक्तिक आणि समष्टी म्हणजे ग्रुपच्या दृष्टीने. तर असं जे समष्टी लेवलवरचं जीव आहे म्हणजे सगळ्यांचं बरं त्याच्या डेफिनेशनला मी नंतर येते. तर हे म्हणजे त्या सगळ्यांचं मिळून जे काय आहे ते जीव असं लिहिलंय त्यांनी. आणि ब्रह्म आणि प्रकृती आपण बघितलं होतं की ब्रह्म आणि माया बेसिकली आपण म्हणतो, पण मायेच्या आधी ते त्याला प्रकृती म्हणतात. प्रकृती ही अनादी अनंत आहे आणि त्याला सत्व रज तम हे गुण बॅलन्स्ड असतात. जेव्हा बॅलन्स असतात तेव्हा काहीच होत नाही जगात. पण समजा सत्वगुण बदलला, आता कसा बदलला ते आपण नंतर पाहू, पण समजा सत्वगुण बदलला तर जे काय तयार होतं ती माया. समजा रज आणि तमगुण बदलला तर जे काय होतं ते अविद्या. खरं म्हणजे हे दोन्ही प्रकृतीचेच भाग आहेत, पण इथे आपण एका भागाला माया म्हणतो आणि दुसऱ्या भागाला अविद्या म्हणतो. ठीक आहे इथपर्यंत? कोणीतरी बोला, एक जण. माया आणि अविद्या ठीक आहे? Unmute. हो कळलं. हो व्यवस्थित एक second. हा व्यवस्थित. ओके. आता आपण पुढे जाऊ. मग आता कारण शरीर म्हणजे काय ते आपण केलं. तर त्या कारण शरीराच्या आधी आणखी 2 डेफिनेशन्स आहेत. ही ईश्वराची डेफिनेशन आपण आधी पाहिलेली होती की ब्रह्म प्लस माया इक्वल टू ईश्वर. आणि त्याच्यानंतर आता आपण जे म्हटलं माया आणि अविद्या, त्याच्यापैकी अविद्या जी आहे, ब्रह्म प्लस अविद्या इज अ जीव. ओके. And it's not same as the individual Jiva. It is samashti level Jiva. Jiva of all universe put together is Paraprakriti. तर अशा रीतीने आपण त्या पराप्रकृतीची इथे व्याख्या केली आहे. आणि त्याच्यानंतर जीव ऑल्सो त्याला त्या जीवाला म्हणजे आता हा जो जीव आहे आपण सगळ्यांचा मिळून जो जीव म्हणतो त्याला प्राज्ञ म्हणतात आणि त्यालाच कारण शरीर म्हणतात. आणि हे कारण शरीर असतं ते इंडिव्हिज्युअल वैयक्तिकचं असेल तर पूर्ण आहे त्याला प्राज्ञ म्हणतात. आणि समजा माझ्यासाठी त्यांनी तयार केलं कारण शरीर तर ते वैयक्तिक असतं, त्याला कारण शरीर म्हणतात. आणि तो जो कोणी आहे एक्सपिरियन्सर म्हणजे आपल्याला जे काय माहिती होते त्याच्यामध्ये माझा हा देह आहे आणि मला जी काय माहिती होते त्याला एक्सपिरियन्सर म्हणतात. आणि तो जो एक्सपिरियन्सर आहे तो इट्स सेम ॲज पराप्रकृती. तर पराप्रकृतीची ही अशी वेगळ्या पद्धतीने आपण माहिती करून देतोय. आणि ते म्हणतात की म्हणजे त्या पंचदशीच्या पुस्तकातच ते म्हणतात की पराप्रकृती इज बियॉन्ड सायन्स, बियॉन्ड अंडरस्टँडिंग. आणि परम प्रकृती विद्धी असं जे गीतेत म्हटलंय अध्याय 7.5. ऍक्च्युअली 7व्या अध्यायात आपण हे केलं होतं, पण तेव्हा आपण खूप डिटेलमध्ये केलेलं नव्हतं. आपण फक्त परा आणि अपरामध्ये गेलो होतो. पण तेव्हा आपण प्रकृतीचे असे भाग केलेले बघितले नव्हतं. जसं आपण बघितलं की याच्या आधीच्या याच्यात मी म्हटलं प्रकृतीमध्ये 2 भाग, एक म्हणजे सत्व बदललं तर माया आणि रज आणि तम बदललं तर अविद्या. तर असं आपण म्हटलं. आणि मग मायेचं आपण पाहिलं होतं की ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर. आणि दुसरं काय पाहिलं होतं आपण की ब्रह्म प्लस अविद्या इज इक्वल टू जीव, जीव ॲट द ग्लोबल लेवल. तर ही सगळी माहिती आपण काढून आता
म्हणजे काय म्हणतो पराप्रकृतीपर्यंत आलो. आता मी थोड्याशा काही आपल्या झालेल्याच डेफिनेशन पुन्हा एकदा सांगते. आपण सगळ्या डेफिनेशन ऑलरेडी केलेल्या आहेत, पण आता गीता रहस्य वाचल्यामुळे थँक्स टू लीना मला आणखी थोडंफार कळायला लागलंय असं मला वाटतं. तर ब्रह्माची आपण डेफिनेशन नेहमीच केली होती. हा पण स्क्रीन मी शेअर करते. दुसरा स्क्रीन शेअर करते. ते आपण सगळं बोललेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तो स्क्रीन नाही चांगला दिसला तरी काही हरकत नाही. फक्त थोडं मोठं केलं. हा, तर याच्यामध्ये माझे रेफरन्सेस म्हणजे गीता रहस्य अर्थातच आहे, नंतर नासादीय सुक्त हे ऋग्वेदातलं आहे ते घेतलंय, आणि गीता आणि अर्थात ज्ञानेश्वर. तर पहिली आपली व्याख्या होती ब्रह्म म्हणजे काय, तर ज्याच्यामुळे सगळं अस्तित्वात येतं, म्हणजे जे काय अस्तित्वात आहे ते सगळं ब्रह्मामुळे आहे. ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे जर का मी म्हटलं की प्रकृती आहे, नमकाय तमकाय, हो ते सगळं आहे, पण जेव्हा ब्रह्म आणि कशाचं तरी म्हणजे आपला जेव्हा प्राणी मात्र जेव्हा निर्माण होतात तेव्हा ब्रह्माशी त्याचं हे होतं, एकत्रीकरण होतं, म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. आणि आपण म्हटलं होतं सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तर गीतेमध्ये गीता रहस्यात त्यांनी म्हटलंय की ब्रह्म हे सत आणि असत याच्याही पलीकडचं आहे. म्हणजे आपण 15व्या अध्यायात बघणार आहे की क्षर आणि अक्षर त्यांनी सांगितलंय, आणि त्याच्यानंतर म्हटलंय एवढंच लिमिटेड नाही आहे, याच्यानंतर क्षर आणि अक्षर याच्या पलीकडे सुद्धा ब्रह्म आहेच. तर आणखीन एक त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट मागच्या वेळी मी सांगितला नव्हता जेव्हा कारण शरीर आपण बोललो तेव्हा, की आधी ब्रह्माचं मायेत प्रतिबिंब होतं. म्हणजे काय, तर अव्यक्त प्रकृती निर्माण होते. आपण जेव्हा व्यक्त आदवी आणि अव्यक्त म्हणत होतो तेव्हा एक अव्यक्त पण शब्द आला होता रे. तर टिळक म्हणतात अव्यक्त म्हणजे ब्रह्म नाही, कारण तिला गुण आहेत. तर आपण आता पाहिलं तसं की जे माया आणि अविद्या आहे, तर अविद्यामध्ये अविद्येमुळे अव्यक्त प्रकृती निर्माण होते. म्हणजे आता असं इमॅजिन करा की समजा ब्रह्माची रात्र आहे, म्हणजे काहीच अस्तित्वात नाही असं आपण म्हणतो. ब्रह्माचा दिवस असला तर सगळं अस्तित्वात येतं, आणि ब्रह्माची रात्र असली तर काही अवस्थेत येत नाही, म्हणजे अवस्थेला येत नाही. तर तेव्हा आपण काय करतो की त्यावेळेस सगळं सुप्त स्वरूपात असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपलं झाड असेल, मी इथे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगते की झाडाचं जेव्हा झाड जातं पण कुठेतरी बी असतं नाही, तर ते जे बी असतं ते सूक्ष्म प्रकारचं झाडच असतं एक प्रकारचं. तुम्ही ते बी लावलं की पुन्हा झाड येणार. तसं आपल्या सर्वांचं एक सूक्ष्म रूप असतं, आणि ती सगळी रूप ज्या प्रकृतीमध्ये असतात तिला अव्यक्त प्रकृती म्हणतात, तर तिलाच अविद्या म्हणतात. आणि जेव्हा ब्रह्माची रात्र असते तेव्हाच ब्रह्माची रात्र आणि दिवस हा जो बदल होतो तेव्हा मग पुन्हा सगळं जन्माला यायला लागतं रे. तर आता आपण म्हटलं की ब्रह्माची रात्र आहे, तर तेव्हा सगळे ब्रह्मांडातले सगळे प्राणी सगळं नाश होतं, आणि त्यांचं जे बीज असतं ते बीज अव्यक्त स्वरूपात राहिलेलं असतं. तर आपल्या इथे ज्ञानेश्वर माऊलींनी योगी 94 आणि 95 मध्ये हे आपल्याला हेच सांगितलं एक्झॅक्टली, पण थोड्या वेगळ्या शब्दात सांगितलंय. तर आता आपण पाहिलं की ब्रह्मावरती काय म्हटलं, मायेचं प्रतिबिंब, ब्रह्मावरती मायेचं प्रतिबिंब म्हणून अव्यक्त प्रकृती. आणि मग जेव्हा आपण ते त्या बिलियन इयर्स वगैरे काहीतरी म्हटलं होतं, तर त्याच्यानंतर ब्रह्माचा दिवस सुरू झाला. तर ब्रह्माला असं वाटलं की एक ओहम बहुश्याम, तेव्हा तिथपासून व्यक्त सृष्टी हळूहळू निर्माण व्हायला लागली. तर अव्यक्तापासून मग आपण व्यक्त सृष्टीकडे जातो. आता ब्रह्माचा दिवस उजाडला की त्रैलोक्याची उत्पत्ती होते, आणि मावळला की त्रैलोक्य लयाला जातं. आणि आपण ते मागच्या वेळी म्हटलं होतं 4.332 बिलियन इयर्स, किंवा 4 युगांचे 1000 फेरे, अशा प्रकारे त्याचा दिवस आणि हे असतो. आता गीता रहस्य वाचताना
आणखीन एक प्रश्न म्हणजे टिळकांना असे आपल्यासारखे खूप प्रश्न येतात आणि ते कधी कधी आपल्याला सारखे छान उत्तर आपल्याला छान उत्तर देतात. याच्यामध्ये त्यांना काय प्रश्न होता ते म्हटले की जेव्हा तुम्ही म्हणता की सगळं मावळलंय म्हणजे सूर्य नाही, चंद्र नाही, पृथ्वी नाही, सगळंच मावळलंय आणि जेव्हा पृथ्वीही नाही आणि सूर्यही नाही तेव्हा मग दिवस कुठून आला? मग तुम्ही ब्रह्माचा दिवस कसा मोजता असा त्यांचा प्रश्न होता. तर प्रश्न खूपच छान आहे आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलंय की ऋग्वेदाच्या नासदी सुक्तात 10.129 मध्ये ही माहिती आपल्याला दिली आहे की ब्रह्म नावाचं अमृत वायूशिवाय त्याचं स्पंदन होत असतं. म्हणजे आपल्याला कधी कधी मला म्हणजे जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला ओशन मध्ये गेले होते तेव्हा असे काही प्राणी आपल्याला समुद्रात दिसतात की त्यांना काहीच नसतं, नाक डोळे तोंड काहीच नसतं त्यांना, पण आपल्याला दिसतं की ते नुसतं असं स्पंदन करतात आहे. आणि ते स्पंदन असतं ते सुद्धा अनाहत असतं. म्हणजे नॉर्मली काय असतं आपल्याला दोन गोष्टी एकावर एक आपटल्या की आवाज येतो राईट. समजा टाळी वाजवायची असेल तर दोन गोष्टी लागतात, पण हृदयाचा आवाज त्याचं काही दोन गोष्टी आपटत नाही, तर तो अनाहत आवाज. आणि इथे जो आवाज आहे म्हणजे जे हृदयाचं स्पंदन होतं असं म्हणतात तिथे पण आवाज नसतो, अनाहत असतं ते. तर माझ्या डोळ्यापुढे एकदम ती कल्पना उभी राहिली आणि ब्रह्माच्या त्या स्पंदनांमधून दिवस मोजला जातो आणि मग ते आपल्या दिवसांमध्ये कॅल्क्युलेट करून ते काय 4.3 म्हटलं आपण तिथपर्यंत ते आले. आता ब्रह्माचा दिवस उजाडल्यावर ब्रह्माला आपण मग अशी म्हटलं तसं एकोम बहुसम ही इच्छा निर्माण झाली आणि ते म्हणतात की त्याच्या इच्छेची काही किरण वर तर काही किरण खाली येऊन अव्यक्तापासून व्यक्त प्रकृतीचं बीज निर्मिती झाली. म्हणजे आतापर्यंत जी अव्यक्त होती ती पण अव्यक्तच होती, ती दिसतच नव्हती काही, पण आता त्याच्यामध्ये सगळ्यांचे बिया दिसायला लागल्या त्याच्या, असं नासदीय सुक्तात लिहिलेलं आहे. तर व्यक्त प्रकृतीचे दोन भाग, एक म्हणजे स्थूल प्रकृती किंवा अष्टधा प्रकृती आपण त्याला म्हणतो, त्यालाच आपण कनिष्ठ प्रकृती किंवा प्रकृती विकृती म्हणतो किंवा त्यालाच आपण अपरा प्रकृती असं म्हणतो. म्हणजे सगळं काय जड आहे, हेवी आहे ते अपरा प्रकृती झालं. आणि आपण म्हटलं होतं तसं अष्टधा म्हणजे 8 काय तर पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 गोष्टीतून निर्माण होतं म्हणून त्याला आपण अष्टधा म्हणतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे पराप्रकृती. परा म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे संतोषने जे म्हटलं होतं ते अगदी बरोबर आहे की त्यांनी बरोबर 7व्या अध्यायात मी जे काय म्हटलं होतं ते बरोबर लक्षात ठेवलं होतं की तुम्ही म्हटलं होतं परा म्हणजे श्रेष्ठ म्हणजे जीवचा म्हणजे आत्माचा ऍक्च्युअली. तर परा प्रकृतीला पण जीवच म्हणतात. तर ते पण लिहाय संतोष तुझा अभ्यास बरोबर होता. आणि शंकराचार्यांच्या मते जीव म्हणजेच आत्मा आणि हे आपल्या गीता 7.56 याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि सांख्यशास्त्राचा आधार घेऊन टिळकांच्या मते जीव म्हणजे आपल्या देहातला जीव नाही. आपण म्हणतो आपला माझा जीव जातो म्हणजे कोणाचा जीव गेला तर तेव्हा आपण काय म्हणतो तो जीव म्हणजे आत्मा प्लस सूक्ष्म शरीर म्हणजे आपला हा जीव. जेव्हा जीव जातो तेव्हा या दोन गोष्टी जातात आपल्या शरीरातून. आत्मा ब्रह्मात विलीन होतो आणि सूक्ष्म शरीर जे असतं त्याच्यामध्ये एखादी चिप असते, ती माझ्या दुसऱ्या प्रेझेंटेशन मी पण दाखवली ती की ती पुढे आपलं सगळं प्रारब्ध कर्म जे काय असेल ते घेऊन जाते आणि आपला म्हणजे पुढच्या जन्मासाठी सगळा आपला रेकॉर्ड तिथे टाकते. तर परा आणि अपरा, तर परा आणि अपरा यांच्या संयोगाने अपरामधल्या सर्व जड वस्तू सचेतन होतात. आतापर्यंत अपरामध्ये आपण फक्त बीज पाहिलं होतं, त्याच्यामध्ये लाईफ कसं येतं तर परामुळे येतं. आणि सर्व प्राण्यांचा प्राणीमात्रांचा मिळून एक आत्मा असं ढोबळ मानाने या जीवाला किंवा जीवसृष्टीला म्हणता येईल. तर या परा प्रकृतीलाच पुरुष पण म्हणतात, कारण शरीर पण म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय आहे की आपण प्रकृती जर का आपण एकच घेतली आणि ती आपल्या ह्याच्यातलीच घेतली कशातली सांख्यातली तर मग आपला खूप गोंधळ होण्याचा संबंध आहे. सांख्यातली प्रकृती आणि आता आपण जे काय बोलतोय ती प्रकृती वेगळी आहे. ही आपल्या वेदातली प्रकृती, आता मी म्हटलं तसं ऋग्वेदातली आहे. तर
एवढं सगळं ऋग्वेदातलं तत्वज्ञान आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आपण पराप्रकृतीला पुरुष पण म्हणतो आणि कारण शरीर पण म्हणतो. तर पुरुषाचं मग आपण 15व्या अध्यायात गेलो मी त्याच्याबद्दल बोलणार आहे, आता नाही बोलत, कारण मग पुन्हा आणखीन गोंधळ होईल. तर परा प्लस अपरा प्रकृती यांच्या यातून पंचमहाभूत निर्माण होतात. ते आपण मागच्या वेळी पाहिलं होतं, दुसऱ्या अध्यायाच्या वेळी. आणि मग आपण पंचीकरणाबद्दल बोललो होतो. आता प्रश्न असा की शरीराला क्षेत्र का म्हणतात? तर हे टिळकांचं उत्तर आहे. क्षेत्र म्हणजे शेत, शेत किंवा जिथे तुम्हाला काहीतरी पेरता येतं. आणि आपल्या या शरीराच्या शेतात काय पेरता येतं? तर पापपुण्य. पापपुण्याची पेरणी इथे करता येते आणि म्हणून याला शरीर हे म्हटलंय. तर हे गीतारहस्यातून आणलेलं आहे. तर आपल्या शरीराचे मग अशी सांगितलं तसं 36 तत्वांचे शरीर आहे. आणि तत्व म्हणजे बेसिकली आयटेम्स असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे काय दाखवतात ते की पंचमहाभूत, पंचेंद्रिय वगैरे वगैरे. आणि शरीरातलं चैतन्य म्हणजे आत्मा. ब्रह्मासारखाच आत्मा काहीही करत नाही, त्याला कर्म नाही, पण त्याच्यामुळे प्राण्यांना अस्तित्व मिळतं. आपण मगाशी म्हटलं तसं ब्रह्माचं. आता क्षेत्रज्ञ म्हणजे काय? आपण क्षेत्रज्ञ पाहिलं होतं. तर ज्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे सगळं कळलं म्हणजे रिअली कळलं, नुसतं म्हणजे निलिमा कुलकर्णी कळलंच नाही, तर तो ज्ञानी आणि त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आणि अर्थात ब्रह्माला सगळंच माहिती असतं, म्हणून ब्रह्माला सुद्धा क्षेत्रज्ञ म्हणतात. आणि त्याच्यापासून ब्रह्मांड निर्माण झाले, तो क्षेत्रज्ञ. आता चेतनाची पण जी व्याख्या आहे ती जडाला सचेतन करणारी जी शक्ती, त्याला चेतना म्हणतात. पण चेतना म्हणजे आत्मा नाही. आणि चेतना म्हणजे आत्मा नाही हे पण टिळकांचं वाक्य आहे. आणि ते म्हणतात कारण तिला कर्म आहे. पण मला आणखी जास्त विचारायला तर मला त्याच्याबद्दल माहिती नाही की ती का बरं शुद्ध चैतन्य नाही. मला वाटलं ती पण आत्मा असेल. एनिवे, तर जेव्हा ब्रह्माची रात्र उजाडते तेव्हा सृष्टी अव्यक्त होते. अव्यक्त म्हणजे प्राणी मात्रांचा लय झाल्यावर ते सूक्ष्म बीज रूपात राहतात, ते अव्यक्त. अव्यक्त पण आता आपल्याकडे शब्द केलाय. आणि तो मग आता आपले जे 36 प्रकार आहेत त्याच्यात हे अव्यक्त कुठून आलं? तर अव्यक्त आलं कारण तुम्हाला जर का झाड उगवायचं असेल तर तुम्हाला बी लागतं. आणि ते जे बी होतं ते आपल्या अव्यक्त भागात होतं. आपण मग अशी म्हटलं ना की जे अव्यक्त असतं, सगळं झाकलेलं असतं, त्याच्यामध्ये बी तयार होतं. तर त्या बी पासून आपले बाग सगळे प्राणी निर्माण होतात. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की सृष्टीच्या रूपातलं अव्यक्त रूप आहे. आणि अव्यक्त किंवा अक्षर ब्रह्माला पण म्हणतात. तर ते गीतारहस्यामध्ये 630 पानावर लिहिलेलं आहे. आणि ते आपण पुढे पाहू, पण ते पुन्हा येणारच आहे. ते अक्षर काय आहे ते 15व्या अध्यायात येणार आहे. आता आपण आणखी याच्यापासून थोडं दूर जाणार आहोत. आपल्या शरीराचे 3 भाग असतात. एक म्हणजे स्थूल शरीर, म्हणजे हे ऍक्च्युअली जी बॉडी दिसते आपल्याला ती. दुसरं म्हणजे न दिसणाऱ्या वस्तू, मन, बुद्धी, अहंकार, चित्त वगैरे, सूक्ष्म शरीर. आणि तिसरं म्हणजे कारण शरीर. तर कारण शरीरावरून आपण आता इथे आलो आहे. म्हणजे आता हे सगळं सर्किट पूर्ण झालं की आता तुम्हाला कळेल की जेव्हा आता निर्मिती होतीये तेव्हा बीज कुठून आलं? अव्यक्तामधून आलं. आत्म्याकडून आली, एनर्जी आली, आणि त्याच्यामधून मग आता सगळे प्राणी मात्र निर्माण होत आहेत. तर म्हणून मी असं कारण शरीर ज्याच्यामुळे आपल्याला अस्तित्व येतं हे लिहिलंय. आणि शेवटी कारण शरीर सुद्धा आपण मगाशीच पाहिलं की ते ब्रह्मापासूनच निर्माण झालेलं आहे. तर हा तेवढं झालं. आणि दुसरा एक प्रश्न होता की पुरुष ना, तर पुरुषाचे 2-4 अर्थ आहेत पुरुष या शब्दाचे, आणि तोच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या अर्थाने वापरला जातो, म्हणून आपल्याला कन्फ्युजन होतं. पहिला आहे पुरुष शेते इति, म्हणजे जो सगळ्यांच्या हृदयात राहतो. पुरी म्हणजे शरीर आणि शेते म्हणजे राहतो. दुसरा अर्थ आहे पुरेति सर्वम इति पुरुष, म्हणजे जो सगळ्या विश्वाला भरून उरला आहे तो. आणि तो अनन्य भक्ताम लभयम, म्हणजे जो फक्त अनन्य भक्तीने शरण आलेला असतो तो भक्ताला पावतो तो. आणि मग आपण हे 2-4 जे आहेत
अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ हे आपण आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलेले आहेत. तर अधिभूत म्हणजे नामरूपात्मक शरीर जे पंचीकरणामुळे होतं आणि म्हणजे बेसिकली मटेरियल युनिव्हर्स असं मी त्याला म्हणते. आदिदैवत म्हणजे शरीरात राहणारं चैतन्य, आत्मा. आणि आता मी तुम्हाला व्यष्टी आणि समष्टीबद्दल बोलत होते ना, की सगळं पूर्ण जेव्हा एकत्र असतं त्याला समष्टी म्हणतात आणि आपलं नुसतं असतं त्याला व्यष्टी म्हणतात. तर समष्टीच्या लेवलवरती जेव्हा आत्म्यासारखा जो भाग असतो त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. ओके, हिरण्यगर्भ म्हणजे आपला जसा आत्मा आहे तसं ते हिरण्यगर्भ. आणि आपलं जसं शरीरात राहणारं चैतन्य आहे ते आपलं अधिदैवत आहे, तसं हिरण्यगर्भ हे पण एक अधिदैवत आहे. नंतर अधियज्ञ म्हणजे शरीरातील अहंकार नाहीसा करतो तो अधियज्ञ. अहंकारामुळे ब्रह्म आणि आत्मा आपल्याला वेगळे वाटतात, पण जेव्हा म्हणजे जे लोक खूप अभ्यास करतात, आत्मज्ञानी होतात, त्यांना माहिती असतं की हे दोन्ही एकच आहे. आणि तो गेला की मूळचं ऐक्य दिसतं, तो अधियज्ञ. आता हे सगळं आपण मला तर 8व्या अध्यायात बघितलेलं होतं ऑलरेडी. आणि नंतर अधियज्ञाच्या पायऱ्या या गीतेत नाही पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितल्या होत्या. त्या कुठल्या सांगितल्या होत्या की आधी वैराग्य पाहिजे, मग विषयाची आहुती पाहिजे, मग ध्यानधारणा पाहिजे, मग मन मनाला त्याग करायला पाहिजे आणि ओंकाराचं चिंतन करायचं म्हणजे बेसिकली तुमची जी प्रार्थना आहे ती करायची. तर या पायऱ्या आपल्याला माऊलींनी सांगितलेल्या आहेत. नंतर अक्षर आणि अव्यक्त हे जेव्हा पुरुषाच्या बाबतीत, ब्रह्माच्या बाबतीत म्हणतात ते सगळं 15व्या अध्यायात आहे. तर तेव्हा आपण जाऊ, तिथे आपण त्याच्याबद्दल बोलू. तर क्षर म्हणजे काय सोपं आहे, ज्याचं नाश पावतो ते, आणि तो प्रकृतीचा भाग आहे. अक्षर म्हणजे कुटस्थ किंवा जे बदलत नाही ते. उदाहरणार्थ प्रकृतीमध्ये सुद्धा जे न बदलणारे तत्व आहेत आत्मा, ते अक्षर प्रकृतीसाठी, त्या प्रकृतीचे. प्रकृती हा शब्द गोंधळात टाकणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की मगाशी आपण बोलत होतो पुरुष प्रकृती म्हणजे सांख्यामधलं बोलत होतो मगाशी, म्हणजे या 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला. आणि मग पुन्हा असं वाटतं अरे ही प्रकृती पुन्हा कुठून आली. तर ते लक्षात ठेवायचं की आता पुढे जे सगळं आहे ते आपण वेदातील प्रकृती याच्याबद्दल बोलणार आहे. आणि आपण प्रकृतीचं मी म्हटलं तसं, म्हणजे हा स्क्रीन बंद करते, म्हणजे दुसरा स्क्रीन सुरू करते. याच्यामध्ये आपण जसं म्हटलं होतं क्षर व्यक्ती त्याला कुटस्थ म्हणजे जे बदलत नाही ते काय, त्या प्रकृतीमध्ये न बदलणारे गोष्टी असतात. आणि आता आपण इथे बघतोय ते वेदातलं प्रकृती बघतोय. आणि त्याच्यामध्ये क्षर म्हणजे जे सगळं नाहीसं होतं ते. क्षर पुरुषाला देहाची उपाधी असते. देहातील जीव चैतन्य म्हणजे क्षरपुरुष. आणि अक्षर प्रकृती कशाला म्हटलंय, तर त्याला अक्षर पुरुष पण म्हटलंय. तर जे काय नाशिवंत नसतं, कुटस्थ असतं, त्याला अक्षर पुरुष म्हणतात. आणि याच्या पलीकडे पुरुषोत्तम म्हणजे क्षेत्रज्ञ. आणि जेव्हा संपूर्ण विश्व नाहीसं होतं त्या अव्यक्त अवस्थेत, अज्ञान अवस्थेत राहणाऱ्या पुरुषाला अक्षर पुरुष म्हणतात. व्यक्त स्थितीत आणि अव्यक्त स्थितीत दोन्हीकडे असणाऱ्या पुरुषाला पुरून उरतो तो उत्तम पुरुष. आणि त्याला पुरुष म्हणायचं कारण असं की तो परिपूर्ण आहे. आणि हे आपल्या पुन्हा 15व्या अध्यायात येणार आहे. तर आता आपण जेवढी काय शब्द वापरले त्याचं मी थोडंफार सांगायचा प्रयत्न केला. राईट. आता तुम्हाला आणखी याच्याबद्दल बरेच प्रश्न असतील तर ते आपण पुढच्या वेळी घेऊ शकतो. आणि आणखी सुद्धा जर का कन्फ्युजन झालं असेल तर सॉरी, फक्त मग ज्ञानेश्वरीच वाचा, बाकीचं सगळं जाऊ द्या. आणि जर का नसेल कन्फ्युजन झालं तर नक्कीच याचा उपयोग होईल जेव्हा आपण हे सगळं बोलतोय. आणि जर का तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर आय कॅन शेअर दिस डॉक्युमेंट ऑल्सो.
मग मला सांगा जर का तुम्हाला आवाज. हा बोल. काहीतरी म्हणते ज्योती. तू म्यूट वर आहे. मला हवाय डॉक्युमेंट तुमचं. येस ओके प्लीज गुड. थँक्यू. म्हणून मी हो म्हटलं मला हवाय. निलिमा निलिमा काय मला गं? वाटतं तू सगळ्यांनाच पाठव डॉक्युमेंट. खूप इंटरेस्टिंग बरं मी सांगितलं सर. ग्रुपवर टाकते. ग्रुपवर टाकते. हा चालेल. पण क्लिअर आहे का? आणखी कन्फ्युजन हो झालं ते हो मला व्हेरी क्लिअर व्हेरी क्लिअर. छान झालं. फक्त एकच प्रश्न होता मला की हा, हा. जेव्हा सूक्ष्म देह होतो तेव्हा तो हा, हा. इंडिव्हिज्युअलाइज असतो नाही का? म्हणजे हो. तुझा आणि माझा वेगवेगळा सूक्ष्म देह राहील ना. तुझा माझा सो वेगळा. दॅट सायकल कंटिन्यूज का? हो हो. म्हणजे अव्यक्तातून व्यक्त झालं की त्याच्यानंतर आता हे सगळे बी तिथे पेरलेले आहेत राईट. आपण ते बी पाहिलं अव्यक्तातून आलेले आणि इकडनं आत्मा आला. हे सगळं आलं एकत्र आणि त्याच्यामुळे मग ते आता जे काय प्राणी होतात ते निर्माण होणार आहे. म्हणजे माझा तो पहिला स्क्रीन होता त्याच्यामध्ये आता आपण गेलो की आता या बियांमधून जे काय प्राणी निर्माण होतात ते प्रत्येक प्राण्याचं शरीर निर्माण होईल. मग ते कसं शरीर होईल? आधी त्याचं सूक्ष्म शरीर तयार होईल. आधी त्याचं कारण शरीर तयार होईल. ते आपण पाहिलं. मग त्याचं सूक्ष्म होईल. मग त्या सूक्ष्म नंतर त्याचं स्थूल शरीर निर्माण होईल. असं कारण स्थूल सूक्ष्म आणि स्थूल अशी त्याचे पुढे शरीर निर्माण होतात. आणि मग त्याचं ते आपलं काय जे सायकल असेल काय पाप पुण्य केले त्याच्याप्रमाणे त्याचं ते सायकल सुरू राहतं. ओके. व्हेरी गुड. खूप आहे ते ग्रास्पिंग करायला खूप आहे. आणि पुन्हा तर मी सॉरी निलिमा, छान मी नीला सांगितलं. बोलतीये. तुला प्रश्न बोल. विचारू का? महाकारण शरीर म्हणजे काय असतं? हा बोल चालेल. महाकारण शरीर काय? हा अगं महाकारण ते जे शब्द आहेत ना ते ऍक्च्युली मला वेदात दिसले नाही. म्हणजे जे काय मी आतापर्यंत शिकले. पण महाकारण आणि दुसरा कुठला शब्द होता बरं? हा तुरीय सुद्धा. तुर्याची आपण अवस्था म्हणतो चौथी अवस्था ते सगळं दासबोधात आहे. पण मी जे काय पुस्तकं वाचले त्याच्यामध्ये तीनच ती शक्तित्रयात्मका आणि असं जे आपण म्हणतो की अवस्था त्रयात येतात त्या अवस्थामध्ये तीनच अवस्था आहेत. त्याच्यात चौथीची अवस्था म्हणतात तुर्या. तर माझ्या स्वामीजींची मी जेव्हा बोलत होते तेव्हा म्हटलं की रामदास स्वामींनी असं असं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये महाकारण आणि आणखी महामाया. तर ऍक्च्युली माया एकच आहे. देर इज नथिंग एल्स अदर दॅन माया. पण जी मूळ माया आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की वेगवेगळं मायेचं जे कर्तृत्व आहे त्याला त्यांनी वेगवेगळी नावं दिली आहेत. तर म्हणून मग त्यांना जेव्हा पुन्हा ओरिजिनल मायेकडे जायचं असतं तेव्हा तिला मूळ माय म्हणतात. तसंच महाकारण सुद्धा महाकारण म्हणजे आय थिंक इट्स अ फर्दर स्टेज. पण मला तसं नक्की माहिती नाही कारण ते दासबोधात जास्त आलेलं आहे. आणि ते आणखी दासबोधात कुठून आलंय ते मात्र मला माहिती नाही. पण आपल्या म्हणजे आतापर्यंत मी जे काय वाचलं त्याच्यामध्ये आपण सगळं तीनच म्हणतो आपण. म्हणजे जागृत अवस्था सुषुप्ती अवस्था आणि स्वप्नावस्था तीनच अवस्था. त्याच्यामध्ये आपण पुढची अवस्था घेतली तुर्या. आणि मग स्वामीजी म्हणाले होते की तुर्या ही अवस्था नाही आहे. तुर्या यू गो इन टू तुर्या असं. म्हणजे इट्स नॉट द स्टेट ऑफ माइंड. यू ऍक्च्युअली गो इन टू दॅट असं स्वामीजी म्हणले होते. म्हणून आपल्याकडे तुर्या हे अवस्थेमध्ये धरत नाही. इट्स नॉट एक्झॅक्टली अवस्था. तर त्याच्यापेक्षा मला काही माहिती नाही. मला एवढंच माहिती. थँक्यू. तुरिया म्हणजे ब्रह्मात तो गेला म्हणजे एक झाला नाही का? ती अवस्था निघाला. आत्मज्ञान झालं की त्याला तो तुर्या तुरिया शब्द नाही. पण त्याचा बाकी डिटेल्स मला नाही. निलिमा, बोला. हा मी प्रदीप बोलतोय. तर हे जे गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वरी आहे त्यात पान 402 वर तुर्याबद्दल सांगितलेलं आहे. अच्छा अच्छा. व्हेरी गुड. थँक्यू प्रदीप. 402 पान गुलाबराव. हो. गुलाबरावांची ते आपले जे आपण जिथून हे PDF फाईल काढतो ना त्याच वेबसाईटवर गुलाबराव महाराजांची पण आहे. हो. आणि त्यांचं फार छान असतं एक्सपिरियन्स. मांडुक्य उपनिषदात पण त्याचा उल्लेख आहे. कशाचा? तुर्याचा? मांडुक्य उपनिषदात तुर्या. पण तुर्या ही अवस्था नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अवस्था तीनच आहे. आणि मग तुर्यामध्ये ते गो इन टू तुर्या असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला जास्त माहिती नाही त्याच्यावर. ओके. मला वाटतं खूप वेळ घेतला पण आपण जाऊया पुढे. मागच्या वेळी तुला
हो, मी वाचायचंय. आधी मिनिंग वाचू ना, अर्थ वाचू हो, ना? पण एक मिनिटातच संतोष करतायत स्क्रीन Okay. हो, आधी मिनिंग वाचायचंय. ओके. 277. 277. ओके, सुरू. सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात, म्हणजे सिद्ध पुरुषाचे मन जसे कर्तव्य शून्य झालेले असते, त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात, व्यापार रहित असतात, अगोदरच आंधळा आणि त्याने पाहण्याचे टाकले, अथवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा तो विझलेला, किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी मौन व्रत घेतलेले. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे असे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाच्या ठिकाणी ते राहावयास येतात. वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हालू देत नाहीत. अशी जिथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा, डास वगैरे प्राणी उडवावेत, अथवा डोळ्यात जाणारी चिरटे वगैरे झाडून टाकावी, अथवा पशु पक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा. या गोष्टी कुठल्या? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे तर मग अर्जुना, हातात शस्त्रे घेण्याचे बोलणे कुठे? सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या हे करणे चिलट वगैरे अति सूक्ष्म प्राण्यांना गोफणीप्रमाणे होईल. असे म्हणून जो वरील गोष्टी करीत नाही, अंगावरील केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल, याकरिता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटावर वाढतात. आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते, परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत, अथवा भेऊ नकोस असे सांगण्यास हात उचलावेत, अथवा कोणी पकडलेल्यास वर काढण्याकरिता हात द्यावेत, किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरिता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा. तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो, पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो. त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हातांचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते. तरी देखील मनुष्याच्या नसते. त्याचाच स्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो. ते हात नेहमी रिकामे व मोकळे असतात, परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध सुगंधमय असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येत नाही. आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याचे करतल असतात असे समज. आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे? फांद्या म्हणजे झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय? शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळे आहेत काय? म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत. ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे. परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल? अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते.
याशिवाय जे मनातच नाही ते वाचेत प्रगट होईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय? जे प्राणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहेत ते नदीच्या ओघामध्ये कोठून वाहील? शरीरातून जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय? म्हणून ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते, तसे मनाचा मनपणा नाहीसा होतो. त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्म करण्याची शक्ती बंद पडते. अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते. परंतु ज्या वेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापार रूपाने बाहेर येते. ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो, त्याप्रमाणे मनामध्ये अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. म्हणून ती सर्व इंद्रिये मनात असलेल्या त्याच अहिंसा रूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतानाही आपला अहिंसेचा व्यवहार पूर्णपणे करीत असते. म्हणजे अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसा रूप भांडवल संपत नाही. समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तात अहिंसेची दाट भरती आली म्हणजे चित्तच या इंद्रियांना आपल्या अहिंसा जलसंपत्तीने भरून टाकतो. हे फार बोलणे राहू दे. पंतोजी ज्यावेळी मुलाचा हात धरून त्याला अक्षरांची ओळी काढावयास शिकवतो, त्यावेळी मुलांचा हात धरून पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो. त्याप्रमाणे मनाने आपले दयाळुत्व हातापायास आणले व मग तेथे म्हणजे हातापायांच्या ठिकाणी मनानेच अहिंसेला उत्पन्न केले. हे 307 झाले. व्हेरी गुड. आता ओव्या छान वाचते. ओव्या वाचू ना? हो हो. ओव्यांकडे 307 मध्ये यायचं. हो. संतोष. ओके 280 पुढे जायचं. मिळालं. 277. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी करही देखसी तैसेची ते होऊन या कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिले का निरीधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जैसे तया परी काही जया करा करणे नाही जे अकर्तयाचा ठाई बैसो येती आसुडैल वारा नख लागेल अंबरा या बुद्धी करा चळो नेदी तेथ अंगावरीली उडवावी का डोळारी गते झाडावी पशु पक्षा धावावी त्रास मुद्रा या केवतिया गोठी नावडे दंडू काठी मग शस्त्रांचे किरीटी बोलणे कै लीला कमळे खेळणे पुष्पमाळा झेलणे नकरी म्हणे गोफणे ऐसे होईल हालवती रोमावळी या लागी अंग न कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी तव करणे याच्याची अभावो परी ऐसाही पडे ठावो तरी हाता हाची सरावो जे जोडी जती काना भिकारा उचली जे हात पडिलिया देई जे आरता ते स्पर्शी जे अळू माळू हेही उपरोधे करणे तरी आर्त भय हरणे
नेणती चंद्र किरणे जिव्हाळा तो, पावोनी तो स्पर्शू मलया निळू खरपुसू, तेणे माने पशु कुरवाळणे. जे सदारी ते मोकळे, जैशी चंदनागे निसळे, नफळताही निफळे होती चीना. आता असो हे वाग्जाळ, जाणे ते करतळ, सज्जनाचे शीळ स्वभाव जैसे. आता मनतयाचे सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. काहीशा खान हवे तरू, जळे वीण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही. अवयव आणि शरीर हे वेगळाले काही जर, किरसू आणि नीर सिनियाथी. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनची गा सावयव ऐसे जाणे. जे बीज भुई खोविले, तेची वरी रुख जाहले, तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतरची. पै मानसीची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी गोसंडेल. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मौन मनवनी उठी, मग ते वाचे दिठी करासिये. वाचून मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, बीजे वीण भुई अंकुर असे. उगमीची वाळुनी जाये, ते बोधी कैचे वाहे, जीवू गेलिया आहे चेष्टा देही. म्हणून मनपण मोडे, तै इंद्रिया आधीच उबडे, सूत्रधारे बिन साई खडे वावो जैसे. तैसे मन हे पांडवा, मूळ यया इंद्रिय भावा, हेची राहटे आगवा द्वारी. परिजिये वेळी जैसे, जे होऊन आतू असे, बाहेरिये तैसे व्यापार रूपे. या लागी साचो कारे, मनी अहिंसा थावे थोरे, पिकली धृती आदरे बोभात निघे. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचिताही उदावादा, अहिंसेचा धंदा करीते आहाती. समुद्री दाटे भरिते, तै समुद्रची भरी तरियाते, तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले. हे बहु असो पंडितू, धरुनी बाळकाचा हातू, गोळी लिही व्यक्तू आपणची. तैसे दयालुत्व आपुले, मने हाता पाया आणिले, मन मग तेथे उपजविले अहिंसे ते. झालं नाही 307. Sorry, आता मला छान वाचायचं. वाचलं. आता थांब, काय ते चांगलं वाचलं. आता मला वाचायचंय. आता काय हो. पण आठवलं की. हो ना. मी बघते किती वाचायचे त्याच्याप्रमाणे बघूया की आज हम्म. करायचं. हा 338. हो 30 ओळ्या होऊ शकतात आपल्याला. आणखी 10 मिनिटात होऊ शकतात. पण आपल्याला हे आधी हे मला वाचायचंय ना, राईट. अर्थ वाचायचा आणि मग अर्थ वाचायचंय. हा.
म्हणून मी अर्जुना प्राधान्याने नाही, मनाची हंसा म्हटलं. आता बघू काय म्हणतात. म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनाच्याच अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले. याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे, तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्तीच होय. जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा जिचे ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण म्हणजे वर्णन करतो, ती अहिंसा डोळ्यांनी पाहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा त्या पुरुषालाच पाहावे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात. असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला. याबद्दल मला आपण क्षमा करावी. कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चाऱ्यात जनावर सुटले असता ते जसे चाराच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते, अथवा वाऱ्याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो, त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वाहत गेली, ती आवरत नाही. तर ऐका महाराज, तसे नाही असा विस्तार करण्याला कारण आहे. नाहीतर अहिंसा हे पद 3 अक्षरांचेच आहे. अहिंसा म्हणाव्यास थोडी आहे, परंतु जेव्हा कोट्यवधी मतांचा विचार करून त्यांचे खंडन करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते. एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता आमच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही. रत्न पारखणाऱ्या लोकांच्या गावात गंडकी रत्न म्हणजे कसोटीचा शालिग्राम सारखा दगड म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी. तसेच सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी पुरी होणार नाही, म्हणून तिची स्तुती करू नये. ऐका, जेथे ज्या बाजारात कापराला वास मंद आहे असे म्हणतात, त्या बाजारात कापूर म्हणून पिठाची विक्री कशी होईल? म्हणून महाराज, या सभेमध्ये नुसत्या बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक पसंती मिळणार नाही. सर्वसाधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसे संबंधाने विशेष कल्पना यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपण आपल्या कानाच्या मुखांकडे नेणार नाही. शंकारूपी कचऱ्याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो तेव्हा त्या सिद्धांताकडे असलेले तुमचे लक्ष मागल्या पावलीच पळेल. गोंडाची खोळ पांघरून जी उदके असतात त्या उदकांची हंस वाट पाहतात काय? किंवा ढगांमधून ज्या वेळेला चांदणी येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपयोग करून घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत. त्याप्रमाणे जर माझे निरूपण शंकारहित होणार नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही. इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल. निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपाचा संबंध दूर होणार नाही. त्यामुळे शंकेच्या पुष्कळ जागा राहतील व महाराज, तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही. आणि माझे ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे. एरवी तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो. जी आपली सर्व मालमत्ता पूर्ण कृपा आहे ती द्याल व हिला म्हणजे गीतेला सोडवून न्याल. म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे हे तारण आहे. अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अभेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा. फार काय सांगावे, मला तुमच्या कृपेशी काम आहे व त्या कृपेकरता मी या ग्रंथाचे निमित्त केले. तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली. तो व्याख्यानाचा विस्तार झाला.
श्लोकांचा अर्थ एकीकडे राहिला. या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी. आणि जेवीत असताना घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणाऱ्याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास त्याने उशीर केला, तर त्यात जेवणाऱ्याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे. अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले, तर आईने मुलावर रागवावे, किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठ मोहऱ्या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी. परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे शाबासकी घेण्यासारखे नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले, हे म्हणणेच बरे. तर आता महाराज ऐका, देव असे बोलले. भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असणारे अर्जुना, आता तुला ज्ञानाचा परिचय करून देतो. तू इकडे लक्ष दे. बस तिथेच थांबायचं आपलं. तिथेच थांबू ना. हा, येस. ओव्या वाच. आता ओव्या वाचायचे. श्रीराम. 308. अजून जरा बरोबर. 308 ना, मला वाटतं. 308. येस. या कारणापासून वाचते. हम्म. हा, कंटिन्यू हो, ते मगाशी वाचलेलं आहे दुसरं. ओके. हा हो, या वाच. हा, या कारणे किरीटी इंद्रियांची या गोठी, मनाची येची रहाटी, रूप केले ऐसा मने देहे वाचा, सर्व संन्यासू दंडाचा, जाहला ठाई जयाचा देखशील, तो जाण वेल्हाळ ज्ञानाचे वेळावळ, हे असो निखळ ज्ञानची तो, जे अहिंसा काने ऐकिजे, ग्रंथाधारे निरूपिजे, ते पहावी हे उपजे, तैतोची पहावा, ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे, परिफाकला हे उपसाहावे, तुम्ही मज म्हणाल हिरवे चारी गुरु, विसरे मागील मोहर धरू, कावारे लगे पाखिरू गगनी भरे, तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती, फावलिया रसवृत्ती, वाहविला मती आकळेना, तरी तैसे नोहे अवधारा, कारण आहे विस्तारा, एरवी पद तरी अक्षरा, तिहिंचेची, अहिंसा म्हणता थोडी, परी तेची होय जी उघडी, जय. तोटीच्या तिकोडी. ऐका, खाली पडतं. लोटी जती कोडी मतांचिया, एरवी प्राप्ते मतांतरे, थातंबुनी अंग भरे, बोली जैल ते नसरे, तुम्हा पाशी रत्नपारखियांचा गावी, जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगणे जे, काईसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा, पिठाचा विकरा. कुठे गेला? तिये साते म्हणून इये सभे, बोलकेपणाचे निक्षोभे, लागसर न लभे बोला प्रभू, सामान्य आणि विशेषा, सकळे किजेल देखा, तरी कानाचे आमुखा, जय शुद्ध प्रमेय मळे, तै मागुता पाऊळी पळे, अवधान ते येते, का करुनी बाबुळी येची बुंथी, जळे जिये ठाती, तयांची वास पाहाती हंस काई, का अभ्रा पैलीकडे येत, का अभ्रा पैलीकडे येत चांदिणे कोडे, तै चकोरे चाचुवडे उचली तीना, तैसे तुम्ही वासन पहाल, ग्रंथुने गावरी कोपाल, जरी निर्विवाद नवैल निरूपण, न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते,
जोडून नेदी. आणि माझे तव आघवे ग्रथन येणेची भावे. जे तुम्ही संती हो आवे सन्मुख सदा. एरवी तरी साचो कारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे. जाणून गीता जीवसरे धरिली मिया. जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवुनी न्याल. म्हणून ग्रंथु नवे बोल साचची हे का. सर्वस्वाचा लोभू धरा बोलेचा भेरू करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. किंबहुना मज तुमचिया कृपा काज. तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. म्हणून मतांगे बोलो ठेला. तव कथे पसरू जाहला श्लोकार्थू दुरी गेला. की जो क्षमा या बोला अपत्या मज. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू. ते दूषण नवे खडळू सांडावा की. का सवचोरा चुकविता दिवस लागलिया माता. कोपावे की जीविता जिताणे की जे. परियावरील हे नवे तुम्ही साहिले तेची बरवे. आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे. म्हणे उन्मेष सुलोचना सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना ओळखी आता. थँक्यू. बरोबर. छान वाचलं. आता thank सायरान म्हणूया. हम्म. घेतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मजत्यावे पसाय दानहे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति
शांती.